धम्मपथावर मार्गस्थ असलेल्या विश्वातील तमाम धम्मप्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, सर्वांना जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय. मित्र हो, इतिहासातील प्रसिद्ध असा 19 मार्च आणि 20 मार्च 1927 या दिवशी झालेला महाडचा सत्याग्रह आपण सर्वजण जाणून आहात, सर्वांना माहिती आहेच. जवळपास 3000 पेक्षा जास्तीचा जनसमुदाय त्या सत्याग्रहामध्ये, त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होता. तर 19 मार्च 1927 या दिवशी उपस्थित जनसमुदायाच्या समोर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अतिशय महत्त्वाचा असा एक संदेश आपणा सर्वांना देतात. त्या ठिकाणी बाबासाहेब म्हणतात, सार्वजनिक व्यवसायात पडणाऱ्या लोकांचे वर्गीकरण केले तर असे आढळून येईल की काही नामके वास्ते तर काही कामके वास्ते म्हणून सार्वजनिक कार्यात पडतात, आणि जे पडतात त्यात नामके वास्ते अशांचाच भरणा जास्त असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड 18, भाग 1, पान नंबर 37 वरती हा संदेश बाबासाहेब आंबेडकर आपणा सर्वांना देतात की सार्वजनिक काम करत असताना, सार्वजनिक कार्यामध्ये नावासाठी काम करणारे आणि कामासाठी काम करणारे, नामके वास्ते और काम के वास्ते काम करणारे लोक असतात. परंतु त्यामध्ये जास्तीची संख्या जर कुणाची असेल तर ती नामके वास्ते अशाच लोकांची आहे, आणि या गोष्टी बाबासाहेबांना खटकतात. आणि म्हणून बाबासाहेबांची अपेक्षा आहे की कामासाठी काम करणाऱ्या लोकांची संख्या जास्त असली पाहिजे. आणि नक्कीच आपण पद, प्रतिष्ठा, नाव याच्यासाठी काम न करता कामासाठी काम केलं पाहिजे. हा महत्त्वाचा संदेश आपण सर्वजण समजून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि हा जर विचार आवडला असेल तर या चॅनलला जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय.